नमस्कार मित्रांनो, आर-आर-बीची भरती निघालेली आहे ग्रुप डीसाठी. तुम्ही रेल्वेमध्ये बघत असाल जॉब, तर 4 पोस्टसाठी जागा निघालेली आहे. असिस्टंट, पॉईंटमॅन, ट्रॅकमॅन आणि ट्रॅक मेंटेनन्स. तुमची 10वी किंवा ITI झाली असेल तुम्ही यासाठी इलिजिबल आहे. सपोज तुमची 10वी झाली आहे, ITI नाही झाली आहे तरी इलिजिबल आहे. त्याचनुसार आपण बघतो याच्यासाठी एज्युकेशन क्रायटेरिया दिलेला आहे 10वी उत्तीर्ण किंवा ITI आणि याची वयाची अट 18 ते 33 वर्षापर्यंत आहे. हे संपूर्ण भारतासाठी जागा निघालेल्या आहेत. तुम्ही सिलेक्शन झाला तर तुम्हाला कुठली पण लोकेशनही भेटू शकते. त्याचनुसार जनरलसाठी 500 फी आहे आणि महिलांसाठी 250 फी आहे आणि याची शेवटची तारीख आहे 2 मार्च आहे आणि परीक्षाही नंतर करण्यात येईल. त्याचनंतर याची एज लिमिट 18 ते 33पर्यंत आहे आणि रिलॅक्सेशन ST आणि SCसाठी 5 वर्ष रिलॅक्सेशन आहे आणि OBCसाठी 3 वर्षासाठी आहे. SC आणि STसाठी 250 रुपये फी आणि OBCसाठी 500 रुपये फी आहे. त्याचनुसार हे जे आपण फॉर्म बघितला आहे हा फॉर्म आता आपण ऑनलाईन भरू शकतो. तुम्ही सायबर कॅफेत पण जाऊन भरू शकता आणि तुम्ही घरून पण फॉर्म हा भरू शकता. एनिवेअर इंडियामध्ये तुम्हाला ही सिलेक्शन झाल्यानंतर टाकणार. त्याच्यानुसार आपण या PDF मध्ये बघू. तुम्हाला याच्यातलं काही क्वेरी क्वेश्चन असेल तर हे PDF मध्ये त्यांनी पेज नंबर 4वर हे त्यांनी त्यांचं एक्सप्लेनेशन त्यांनी केलेलं तिथे. तुम्हाला याच्यातलं काही असेल तर तुम्हाला पूर्ण PDF दाखवतो. तुम्हाला याच्यातला कोणता डाऊट असेल तर पेजवर थांबून तुम्ही बघून वाचू शकता. मला तर वाटतं 10वी असं सगळं झाली असेल तर चांगली गव्हर्नमेंटची सेंट्रल गव्हर्नमेंटची जागा निघालेली तुम्ही फॉर्म भरू शकता. इनिशियल पे 18,000 रुपये. टोटल 22,000 प्लस 195 जागा आहे. कुठली हेल्पलाईन किंवा काही प्रॉब्लेम आला तुम्ही याची त्यांनी गव्हर्नमेंट सेंटर त्यांचं ईमेल ID दिला आहे आणि फोन नंबरसुद्धा दिलेला आहे. तुम्ही याची कॉन्टॅक्ट करून तुमची जी क्वेरी आहे तुम्ही त्यांना विचारू शकता. निगेटिव्ह मार्किंग पेपर दिलेला आहे. 3 क्वेश्चन ॲन्सर रॉंग दिलं तर तुमचा 1 मार्क कट होईल. 1/3 त्यांनी हे दिलेलं एक्झाम पॅटर्न दिलेला आहे. नॅशनल सिटीजन इंडिया, सिटीजन नेपाळ, सिटीजन भूतान. ओके. हा फार महत्त्वाचा पॉईंट आहे. आता एक्झामची ड्युरेशन 90 मिनिट्स आहे. 25 मिनिट जनरल सायन्ससाठी, 25 मिनिट मॅथमॅटिक्ससाठी, जनरल इंटेलिजन्सी अँड रिजनिंगसाठी 30 दिला आहे, जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर्ससाठी 20 दिला आहे. टोटल 100 मार्काचा पेपर राहणार. असे एक्झाम पॅटर्न राहील. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल किंवा तुमच्या घरातलं कोणी 10वी वगैरे पास असेल क्रायटेरियामध्ये बसेल तर त्यांना व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना फॉर्म भरायला लावा. त्याला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. आता त्यांनी एक अजून महत्त्वाचा पॉईंट झाला आहे. मॅथमॅटिक्समध्ये कोणते सब्जेक्ट राहणार? नंबर सिस्टीम, बॉड मास,
डायनॅमिक LCM SCF ह्या गोष्टी राहणार. हे पण तुम्ही तुमच्या मित्राला शेअर करू शकता. एक्झाम पॅटर्न पण त्याने सांगितलेलं कोणत्या याच्यावर राहणार, कसं राहणार. आणि इथे महत्त्वाचा पॉईंट दिला आहे, मेल कॅन्डिडेटसाठी शुड बी कॅरी 15 kg वेट, म्हणजे एक मिनिमम 25 किलोच्या वर त्यांचं वेट असलं फार गरजेचं आहे. आणि डिस्टन्स 100, एक फिजिकल थोडं बहुतेक राहणार. 100 मीटरसाठी 2 मिनिट यांनी पण चान्स दिला आहे. आणि शूट डिस्टन्स 100 मीटर्स 1000 मीटरसाठी 4 मिनिट 15 सेकंद यांनी दिला आहे. आणि तेच पोरींसाठी 2 मिनिट दिला आहे 100 मीटरसाठी. आणि शूट बी द डिस्टन्स आणि 1000 मीटरसाठी 5 मिनिट 40 सेकंद दिलेलं आहे. फार महत्त्वाचा पॉईंट आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.